भैया चौकातील ब्रिटिशकालीन पूल पाडण्यास सुरुवात। दमानी नगर येथील 1922 साली बांधलेला इंग्रजांनी बांधलेला रेल्वे ब्रिज पहाटेपासून मरियाई चौक ते भैया चौक या ठिकाणी पत्रे मारून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। 103 वर्षापूर्वीचा हा पूल जुना झाल्यामुळे 14 डिसेंबर रोजी हा पूल पाडला जाणार आहे। पर्यायी मार्ग हे अरुंद असल्याने वाहतुकीची समस्या जाणवू लागली आहे। 2 वर्षापासून हा ब्रिज पडणार हे निश्चित झालेले असताना अवंती नगर ते CNS पर्यंत जाणाऱ्या 54 मीटरच्या कामाकडे दुर्लक्ष केले होते। आता हे काम दिवस रात्र पद्धतीने युद्ध पातळीवर सुरू आहे। ब्रिज बंद झाला तरीही 54 मीटरचे काम अद्याप झालेले नाही, अर्धवट अवस्थेत आहे। मरियाई चौकातून शेटे वस्तीतील अरुंद बोगद्यातून सकाळपासून ये-जा करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली। पोलीस प्रशासनाच्या वतीने शहर वाहतूक शाखेचे पोलीस देखील नियुक्त करण्यात आले आहेत। सोलापूर शहर पोलीस व वाहतूक शाखेकडून शेटे वस्ती येथील रेल्वे भुयारी मार्गात शिस्तबद्ध पद्धतीने रस्त्यावर वाहतूक सुरळीत ठेवण्यात आली। एका बाजूने वाहतूक सोडत असताना त्याला ओव्हरटेक करून वाहनधारक पुढे आल्यास वाहतूक कोंडी होणार हे गृहीत धरून चांगले नियोजन करण्यात आले आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातील 100 वर्ष जुना पूल पाडण्याची प्रक्रिया 10 डिसेंबर पासून करण्यात आली। यामुळे मंगळवारी मध्यरात्रीपासून मरियाई चौक ते भैया चौक हा मार्ग वर्षभरासाठी बंद करण्यात आला। मरियाई चौक, शेटेनगर, ST स्टँड, मरियाई चौक, नागोबा मंदिर, रेल्वे स्टेशन आणि जगताप हॉस्पिटल, नवीन रेल्वे बोगदा, जुना पुणे नाका ते या 3 पर्यायी मार्गावर अधिकाऱ्यांसह वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे। हे पोलीस सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत असणार आहेत।